नमस्कार, मी विकास लवांडे. सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्याशी संवाद करायला आलोय त्याचं कारण असं, मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षणाच्या अनुषंगाने जे मराठा आंदोलन मुंबईकडे सुरू होतं आणि त्याचे काल सकाळी ते आंदोलन किंवा ते जे काही उपोषण होतं ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे पाटलांनी आपलं उपोषण आंदोलन मागे घेतलं आणि मग दिवसभर काल उलट सुलट चर्चा राज्यभर सुरू आहेत. प्रसार माध्यमांच्या मध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, राजकीय विश्लेषक विश्लेषण करतायत, पत्रकार आपापल्या भूमिका त्या ठिकाणी शोधून खोदून काढण्याचा प्रयत्न करतायत. ओबीसी मधले काही नेते मंडळी त्याचं विश्लेषण करतायत, मराठा मधले विश्लेषण करतायत आणि कायदेतज्ञ सुद्धा त्याच्यामधल्या आपल्या भूमिका काही निरपेक्षपणे मांडण्याचा प्रयत्न करतायत. काल अनेक कायदेतज्ञांनी सुद्धा भूमिका मांडल्या. ज्याला शासन व्यवस्था कळते अशा काही लोकांनी भूमिका मांडल्या. दुसऱ्या बाजूला मात्र गुलाल उधळणं चालू होतं. संध्याकाळी काही ठिकाणी डीजे लावले गेले होते. राज्यभर बऱ्याच ठिकाणी आरक्षण मिळालं, आपला प्रश्न सुटला, आता आपल्या लेकरांचं भविष्यातलं चांगलं होणार, अशा अनेक गोष्टी स्वप्न रंगवलेली होती आंदोलनात. अनेक काही दिवस जणू आता सगळं संपलं आणि प्रश्न सुटला अशा थाटामध्ये काल मोठ्या पद्धतीने जल्लोष ठिकठिकाणी झाला. जल्लोष करण्यास हरकत नाही, कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु सत्सक विवेक बुद्धीने जर आपण या विषयाकडे पाहिलं किंवा अभ्यासक म्हणून या विषयाकडे जर पाहिलं तर आपल्याला अनेक गोष्टी क्लिअर होण्यास मदत होईल. काय झालंय, आपण भावनेच्या आहारी बऱ्याच गोष्टी विचार करतो, जातीय अस्मितेच्या अंगाने बऱ्याच गोष्टीचा विचार करतो. भावनिक दृष्टी जर विचार केला तर आपल्याला सत्य समजायला उशीर लागेल. खरं तर काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन गुंडाळलं असाच राज्यातला एकंदरीत सूर आहे. जरांगे पाटलांची दिशाभूल केली, जरांगे पाटलांना फसवलं, मराठा आंदोलकांना फसवलं, अशाच पद्धतीचा एकंदरीत निष्कर्ष काल सर्वत्र निघालेला आहे. मग तो कायदेतज्ञांनी काढला असेल, आरक्षणाच्या अभ्यासकांनी काढला असेल. तो कसा निघाला? कारण काल बऱ्याच जणांना कळलंच नाही अध्यादेश दिलाय का, अधिसूचना दिली का, GR दिलाय. काल या तीन शब्दांची दिवसभर चर्चा सगळीकडे आहे. कुणी म्हणते अधिसूचना काढली, कुणी म्हणते GR काढला, कुणी म्हणते अध्यादेश काढला. मराठा तरुणांना आणि मराठा समाजातील सर्वांना मला नम्रपणाने सांगायचे, हा अध्यादेश नाही. अधिसूचना आणि अध्यादेश याच्यात खूप फरक असतो. अध्यादेश म्हणजे डायरेक्ट तो कायद्यात त्याचं रूपांतर झालेलं असतं आणि मग नंतर 6 महिन्याच्या त्याला विधिमंडळामध्ये मान्यता घ्यायची असते. इथे तसं झालेलं नाहीये. इथे अधिसूचना केलेली आहे, नोटिफिकेशन ज्याला म्हणतात, ती अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यावर हरकती व सूचना मागवलेल्या आहेत आणि त्यासाठी 16 फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिलेली आहे. 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत सरकार या अधिसूचनेच्या अनुषंगाने हरकती व सूचना घेणार आहे आणि नागरिकांनी त्या सूचना हरकती केल्यानंतर मग त्याच्यावर त्या हरकती सूचनांच्यावर विचार विनिमय होईल, सुनावणी होईल आणि मग अंतिम निर्णय त्याच्यानंतर घेतला जाईल. आता याच्यात फसवणूक कशी झाली? सरकारने कारच्या अधिसूचनेत नवीन काय केले? काहीच केलं नाही. जो सगळ्या सोयऱ्यांचा शब्द होता त्या सगळ्या सोयऱ्यांच्या शब्दांचा शब्दंछल केलेला आहे. पूर्वीचाच कायदा आहे, ऍक्च्युली तो जुनाच कायदा आहे, त्यात नवीन काही नाहीये. आणि हा जो अधिसूचनेचा जो कालचा जे काय काढले त्याची चर्चा चालू आहे ती सगळ्या जातीतल्या लोकांना चालू आहे, सगळ्या प्रवर्गातल्या लोकांना लागू आहे. नीट लक्षात घ्या. म्हणजे ओबीसी प्रवर्गाला लागू होऊ शकते, ती SC STतल्यांना लागू होऊ शकते, सर्वांना लागू होऊ शकते. सगळे सोयरे या शब्दांचा विश्लेषण करताना काल सरकारने पितृसत्ताक हा सुद्धा शब्द त्याच्यामध्ये घातलेला आहे. म्हणजे जरांगे पाटलांची जी इतके दिवस मागणी होती की आईच्या नात्यातील आमच्या मराठा समाजाचं काय करायचं आणि त्यांना सुद्धा मिळालं पाहिजे, हा हट्ट होता. आता तो कायदा तसा नाही अजून. पितृसत्ताक पद्धतीने आपल्याकडे वडील, वडिलांचे भाऊ, चुलते, पुतणे, आजोबा या अनुषंगाने आपल्याला ते नातेसंबंध जोडता येतात. परंतु आईच्या नात्याकडच्या, आईच्या माहेरच्या नात्याकडच्या लोकांना याचा फायदा होणार नाही. हे पितृसत्ताक हा शब्द त्याच्यामध्ये घातलेला आहे. म्हणजे दोन गोष्टी या अधिसूचनेत आहेत. एक तर 16 फेब्रुवारी नंतर ते लागू होणार आहे हरकती सूचना घेतल्याच्या नंतर, आणि दुसरा मुद्दा पितृसत्ताक हा शब्द घातल्यामुळे सगळे सोयरे कोण?
तर याचं अजून नीटचं आकलन झालेलं नाही, नीटचं स्पष्टीकरण झालेलं नाही. पितृसत्ताक हा शब्द घातलेलाच आहे, त्याच्यामुळे ती मेक मारलेलीच आहे सरकारने. जरांगे पाटलांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेनी काल आपली प्रतिमा एक मराठा नेता म्हणून आणि मराठ्यांचे प्रश्न सोडवला म्हणून, आरक्षण दिलं म्हणून अशी घोषणा केली आणि स्वतःला उजळून करून घेतलं, स्वतःचा जय जयकार करून घेतला मुख्यमंत्र्यांनी काल. आणि त्याला बाकीच्यांनी तळी उचलल्यासारखं त्याच्यामध्ये काम केलं. जरांगे पाटलांनाही कळलं नाही. जे मध्यस्थ अधिकारी होते, विशेषतः मंगेश चिवटे हा अधिकारी पूर्वीपासून संपर्कात होता, हा मध्यस्थ होता, याने बरंच काही काम केलंय. ते काम चुकीचं केलंय, बरोबर केलंय, फसवणूक केली, दिशाभूल केली, याचं स्वतंत्र विश्लेषण करू आपण. मंगेश चिवटे का आजच्या व्हिडिओचा माझा विषय नाहीये, परंतु मराठ्यांची दिशाभूल झाली, मराठ्यांची फसवणूक झाली आणि मराठा युवक बरेचसे आनंदात आहेत, बरेचसे कन्फ्युजन मध्ये आहेत, कळत नाहीये नेमकं काय. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा आंदोलन उभं राहतं, याच्यामध्ये मनोज जरांगे एकटे नेतृत्व करत होते, याच्यामध्ये काही टीम वगैरे असं काही नाहीये. म्हणजे सामूहिक निर्णय होतो, एक 10 लोकांची कमिटी आहे आणि ते 10 लोक एकत्र बसतात. त्याच्यामध्ये मग आरक्षणाचे तज्ज्ञ आहेत कुणीतरी 4-2, कुणीतरी कायदे तज्ज्ञ 4-2 आहेत आणि मग ती कमिटी निर्णय घेते आणि मग जरांगे पाटील त्याचं जाहीरपणे बोलतात. असं काय दिसलेलं नाही आंदोलनात गेल्या 4-6 महिन्यामध्ये. खरं तर सुरुवातीपासूनची मागणी जर आपण तपासली तर त्याच्यामध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी आहे. दुसरी मागणी काय आहे? मराठा आरक्षण मिळावं. खरं तर मी मागे एक व्हिडिओ केला होता याच्या संदर्भात. मराठा आरक्षण ही स्वतंत्र बाब आहे आणि कुणबी प्रमाणपत्र सर्वांना मिळणं ही दुसरी बाब आहे. ह्या दोन गोष्टी स्वतंत्र आहेत. मराठा म्हणून आरक्षण मिळणं या संदर्भातली केस सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशनद्वारे सादर आहे. त्याची सुनावणी अजून व्हायची आहे, त्याचा निर्णय अजून यायचा आहे. तोपर्यंत आम्ही ओबीसीतच आहोत, आम्ही कुणबीच आहोत सरसकट सगळे, आणि म्हणून सगळ्या मराठ्यांना, सगळ्या सोयऱ्यांना आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळावं तशा पद्धतीचं अध्यादेश पाहिजे अशी सातत्याने मागणी मनोज जरांगेंची होती. अध्यादेश काढावा अशी मागणी होती, तसा कायदा करावा अशी मागणी होती, परंतु काल ते झालेलं नाही. अधिसूचना केलेली आहे आणि त्याला 16 फेब्रुवारीपर्यंतची मुदत आहे, तिथून पुढे लागू व्हायचंय त्या हरकती सूचनांचा विचार करून. त्यामुळं याच्यात नवीन काहीच घडलेलं नाही. कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया 94 सालापासून आहे. 94 साली जेव्हा मंडल आयोगाच्या शिफारशी महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना लागू झाल्या, तेव्हापासून कुणबीला आरक्षण आधीपासूनच आहे. जे कालेलकर आयोग असेल, शिर्डी देशमुखांचा असेल, मंडल आयोग असेल, सगळ्या आयोगामध्ये कुणबीला आरक्षण ओबीसी मधून यादीमध्ये ते नाव होतच. मंडल आयोगाच्या यादीमध्ये जे काय 272 जाती सुरुवातीला होत्या आणि नंतर 346 जाती राज्य आणि केंद्र मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून त्याच्यात ऍड झाल्या, त्या मूळच्या 272 जातीमध्ये कुणबी जातीला आरक्षण दिलेलंच आहे. तर नवीन आज काही घडलेलं नाही. जरांगे पाटलांची मागणी तीच होती की सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं. आमचे पुरावे सापडलेत. आता या पुराव्याच्या संदर्भात सुद्धा सरकार शब्दच्छल करते. जरांगे पाटील सुद्धा याचं खरं स्पष्टीकरण जरांगे पाटलांनी द्यायला पाहिजे, त्यांना कदाचित माहिती असेल. परंतु जे काही माहिती घेतली मी स्वतः, त्याच्यातून असं दिसतंय की जे काही 54 लाख नोंदी सापडल्या, 57 लाख नोंदी सापडल्या, असं जे वारंवार बोललं जाते, कधी 54 लाख म्हटलं जाते, कधी 57 लाख म्हटलं जाते. आता 57 लाख नोंदी सापडल्या मराठ्यांच्या कुणबीच्या, या कधीपासूनच्या सापडल्या? मागच्या आता जरांगे पाटलांचं उपोषण सुटलं, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं, शिंदे समिती नियुक्त केली, तेव्हापासून मागच्या 3 महिन्यामध्ये सापडल्या का ह्या नोंदी? मागच्या 3-4 महिन्यातल्या या नोंदी सापडलेल्या आहेत का 57 लाख? की पार अगदी 94 सालापासूनच्या कुणबी प्रमाणपत्र दिली गेली आतापर्यंत सगळ्यांना, त्या सर्वांच्या जुन्या नव्या नोंदी मिळून 57 लाख आहेत का? याचं स्पष्टीकरण जिल्हानिहाय सरकारने करायला पाहिजे. कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी पुरावे सापडले आणि ते कधीपासूनचे आहेत, ही सरकारने स्पष्टीकरण देण्याची तातडीने गरज आहे, कारण तोपर्यंत दिशाभूल होते. आता दुसरा मुद्दा, या 57 लाख नोंदी सापडल्या. मुख्यमंत्र्यांनी आणि जरांगे पाटलांनी काल वाशीमध्ये आंदोलन समाप्त करताना सांगितलं, 2-3 दिवस ते आपण ऐकतोय की 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिली गेली. आता ही 37 लाख प्रमाणपत्र काल मी दिवसभर अनेक ठिकाणी चौकशी करतोय, कोणाला मिळाली 37 लाख प्रमाणपत्र कुणबीची? तर जे जुने आहेत, विदर्भातले, खानदेशातले, कोकणातले, यांच्यासह म्हणजे आतापर्यंत 94 सालापासून ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं गेलं, कुणबी आरक्षण लागू आहे, असे सगळे कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या सगळ्यांची मिळून बेरीज गेल्या 40 वर्षातली करून 37 लाख सांगितली गेलेली आहे. मागच्या 4 महिन्यातली म्हणजे जेव्हा जरांगे पाटलांचं आंदोलन सप्टेंबर पासून सुरू झालं, तेव्हापासून 37 लाख नोंदी झाल्या, प्रमाणपत्र वाटली आहेत का, याचं स्पष्टीकरण सरकारने दिलेलं नाही.
जरांगे पाटलांनी सुद्धा दिलेलं नाही. खरं तर याच्यामध्ये सगळ्यांना चित्र स्पष्ट व्हायला पाहिजे. या 37 लाख प्रमाणपत्र वाटली कुणबींना ही कधीपासूनची आहेत, ती जिल्हानिहाय आकडेवारी त्याची सरकारने तात्काळ प्रसिद्ध करणं गरजेचं आहे. तोपर्यंत आपली दिशाभूल होत राहील. आपण तोपर्यंत म्हणणार काय ना 37 लाख लोकांना मिळाली की प्रमाणपत्र. ही आता 4 महिन्यात मिळालेली नाहीत. या 4 महिन्यात फार फार तर कशी बशी 1 लाख भर असतील असा अंदाज आहे माझा. परफेक्ट आकडा मला माहित नाही, पण 1 लाखापेक्षा निश्चित जास्त नसतील. दुसरं काय, पुरावे सापडले. हे सगळे जुनेच पुरावे आहेत. नवीन पुरावे किती सापडले. आता ह्या सगळ्या पुराव्याच्या आधारे, कुणबी पुराव्याच्या आधारे जे कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे ते देताना वंशावळ सिद्ध करावे लागणार आहे आपल्याला. वंशावळ सिद्ध करायची म्हणजे आपल्या पंजोबाचा जर का पुरावा निघाला असेल किंवा खापर पंजोबाच्या काळातला पुरावा निघाला असेल, जन्ममृत्यूच्या दाखल्यावर कुणबी लिहिलेला असेल, तर तेव्हापासून आतापर्यंत आपल्याला आपली वंशावळ वंशवेल सिद्ध करावा लागतो आणि तो महसुली दप्तराच्या आधारे सिद्ध होतो. मग आपल्या पंजोबाची जमीन होती, मग ती वारसाने कोणाकडे आली, परत वारसाने पुढे कोणाकडे आली. आता याच्यात मध्ये जर का जमीन पूर्वी कधी कुणी विकली असेल आणि आताच्या लोकांना जमीनच नसेल तर तो पुरावा वंशवेल सिद्ध करण्यास अडचण येणार आहे. हा गंभीर प्रश्न आहे वंशवेल सिद्ध करण्याचा. दुसरं असं की बऱ्याच जणांना पूर्वी आजोबा पंजोबांना जमिनीच नव्हत्या. पुढच्या काळामध्ये आपल्या वडिलांनी जर का जमीन खरेदी केली असेल तर आजोबा पंजोबापासूनचा वंशवेल सिद्ध करणं पुन्हा अवघड होणार आहे. कुणाच्या कुळकायद्यात जमिनी गेल्या त्याचा पुरावा वंशवेल सिद्ध करणं अवघड आहे. त्यामुळं वारसा हक्काने आपल्याकडे कुठली प्रॉपर्टी आली आजोबा पंजोबापासून, हा वंशवेल सिद्ध करण्याचा महसुली खात्याचा मुख्य पुरावा होऊ शकतो. आणि जोपर्यंत वंशावळ सिद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. हे कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आपल्याला जात पडताळणी करून घ्यावी लागते. जात पडताळणीची प्रक्रिया ही फार किचकट असते, फार अवघड असते, इतकी सहज सोपी नसते. जात पडताळणी समितीकडनं जात पडताळणी करून घेणं हे फार मोठं दिव्य असतं. याचं आपण सर्वांनी भान ठेवावं लागेल आणि मग आपण आनंद उत्सव करायला पाहिजे. आनंद उत्सव आपल्याला तेव्हाच करता येईल की जी जरांगे पाटलांची मुख्य मागणी होती की सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि त्याच्या संदर्भातले सगळे प्रमाणपत्र वाटप झाल्यानंतर आपण आनंद उत्सव साजरा करायला हरकत नाही. पण आज रोजी आपण आनंदोत्सव साजरा करू शकत नाही. काल जरांगे पाटलांची आणि सगळ्या मराठ्यांची एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी, त्या अधिकाऱ्यांनी संपूर्णपणे दिशाभूल केलेली आहे. कुठलाही नवीन अध्यादेश काढलेला नाही, कुठला GR काढलेला नाही, मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही. हे मला नम्रपणाने सांगायचे. काल जे झाले त्यात नवीन काहीच नाहीये. कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया गेले 35 वर्षापासून सुरूच आहे ऑलरेडी. अनेकांनी 97 सालापासून, 98 सालापासून, 95 सालापासून, 2000 साली, 2004 पासून अनेकांनी प्रमाणपत्र काढलेली आहेत. कारण त्या संदर्भातला 2004 ला सुद्धा एक शासन निर्णय झालेला होता कुणबी आरक्षणाच्या संदर्भाने आणि प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने. त्यामुळं काल शुद्ध फसवणूक झालेली आहे. एकनाथ शिंदेनी स्वतःला उजळून घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला फडणवीस किंवा भुजबळ असतील मंत्रिमंडळातले सहकारी, ओबीसींना धक्का लागणार नाही, त्यांना काही त्रास होणार नाही असंही बोलतात. ओबीसीचे लोक म्हणतात की आमचं राजकीय आरक्षण आता जाईल, आता आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले तेच मराठा उभे राहतील आणि ओबीसींना काय मिळणार असाही सवाल काही अनेक जण ओबीसी मधले नेते उपस्थित करतायत. खरं तर याच्यावरचा फायदा किती तोटा किती, कारण EWS आरक्षण आहे मराठ्यांचं. जे कुणबी प्रमाणपत्र घेणार आहेत त्यांना EWS जे 10% आरक्षण आहे त्याचा लाभ मिळणार नाही, तो घेता येणार नाही. राहिले ओपन ते कोण घेणार आहे ते जग जाहीर आहे. आणि मग आपल्याला जे काही 27% ओबीसीचं आरक्षण आहे त्याच्यामधून आता हे मराठा कुणबी जे घेते त्यांना जुनं जे आहेच आहे, पण नवीन किती लोकांना मिळणार आहे अजून क्लिअर झालेलं नाही. मराठा आरक्षणाची क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टात आहे. मराठा म्हणून आरक्षण मिळणं ही स्वतंत्र गोष्ट आहे आणि कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी मध्ये आपला हक्क आहे तो सांगणं तो वेगळी भाग आहे. त्यामुळे कालचं आंदोलन का मागे घेतलं याच्यावर अनेकांच्या डोक्यात संशय आहे. खरं तर मनोज जरांगे पाटलांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. कारण मराठ्यांची फसवणूक याच्यापूर्वी 2019ला देवेंद्र फडणवीसांनी केलेली होती. कारण त्यावेळेस 102व्या घटना दुरुस्तीने राज्य सरकारचे अधिकार काढून घेतलेले असताना देवेंद्र फडणवीसांनी 2019ची इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून घोषणा केली होती आणि जी सुप्रीम कोर्टामध्ये टिकली नाही. आताही तेच आहे. 16 फेब्रुवारीची मुदत दिली, त्याच्यानंतर कुठल्याही क्षणी फेब्रुवारी एंडिंग पर्यंत कुठल्याही क्षणी लोकसभेच्या इलेक्शनची आचारसंहिता डिक्लेअर होऊ शकते आणि एकदा का आचारसंहिता 1 मार्चला किंवा त्या पहिल्या आठवड्यात वगैरे जाहीर झाली, मार्चच्या पहिल्या आठवड्यात, तर कसा आरक्षणाचा निर्णय होणार आहे? फक्त इलेक्शनच्या तोंडावर मराठ्यांची मतं घेण्यासाठी आणि इकडे ओबीसींना गोंजारत त्यांची मतं घेण्यासाठी हा सगळा ट्रिपल इंजिन खोके सरकारने प्लॅन केलेला होता आणि या प्लॅनला मराठा आंदोलकांनी बळी पडू नये
अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आपली फसवणूक करून घेऊ नये. आपली फसवणूक केली जाते हे आपण नीटपणे तपासून बघितलं पाहिजे. आपण जल्लोष करताना आपल्याला हातात काय पडलंय याचाही विचार करणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदेनी फसवणूक करून खूप मोठी चूक केलेली आहे. मराठ्यांच्या भावनांशी खेळ केलेला आहे. गरजवंत मराठ्यांना याच्या पदरात काहीही पडलेलं नाही. गरजवंत मराठ्यांची फसवणूक करताना एकनाथ शिंदेना थोडी सुद्धा मनाची नाही जनाची काहीच वाटली नाही. शिवाजी महाराजांची खोटी शपथ घेऊन त्यांनी हे सांगितलं आणि मी आश्वासन पूर्ण करणार असं सांगितलं. प्रत्यक्षात हातात काहीही पडलेलं नाही. एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय. आगामी काळात याचं दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे. आपण मात्र भूलथापांना बळी पडू नये. आपल्या हातात मराठा आरक्षण पडलेलं नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं.